नमस्कार. तर काल आमच्या घरी सत्यनारायण पूजा झाली आणि मी सवाशीण जेवण पण घातलं. तर प्रत्येक श्रावणात मी सवाशीण जेवण घालते. कितीही 5, 7, 9, 11 जेवढं मला जमेल तेवढं. तर यावर्षीही घातलं आणि कार्यक्रम खूप छान झाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळी पंडितजी लवकर येणार आहेत, त्यामुळं छोटी-मोठी कामं जसं की रवा भाजणे, बदाम भिजवणे, गुळ कापणे, असं प्रत्येकाने कामं वाटून घेतलं. तर ती तयारी करून ठेवते, पूर्व तयारी. गडबड नको व्हायला. तर संदीप गेला होता मार्केटमध्ये, भरपूर म्हणजे सगळी शॉपिंग करून आलेला आहे. मी पण गेले होते रविवार पेठेमध्ये, रात्री शॉपिंग करून आलोय आम्ही. किती लोकांचा स्वयंपाक असणार आहे आपल्याकडे आता? 15. पुरणपोळीचा स्वयंपाक. काय मेन्यू काय सांग? पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, कुरुड्या, भजी, शेवयाची खीर आणि ते तुमचं काय ते असतं ते आमरस म्हणतात ते लोक ते, आणि शिरा. बस. हे काय आता? बदाम. स्पेशल खीर. आणि हे काय आहे? 2 डब्बे. हे म्हशीचं तूप, हे गाईचं तूप. किती संपणार आहे यावेळी? फुल. एकदम तुपामध्ये असं एकदम नाद करायचं नाही. नेहमीप्रमाणे पूजेसाठी जे टुच्चे कामं असतात, टुच्चे पण महत्वाचे, जसं कापून देणं काहीतरी, हे किसून देणं, काहीतरी भाजणं, नारळ सोडून देणं, हे काम माझ्याकडे असतं. तर यावेळी पण हेच. चला, मला आवडतं कारण की कसं हे सगळं. मम्मा, एक गुळ खाऊ शकतो का रे? मी लहान असताना इतकं गुळ खायचो. साखर आणि गुळ फेवरेट. आणि गुळ त्यावेळेला ना वेगळे यायचे, थोडेसे नरम सॉफ्ट यायचे. आता हे ना, मी आणलंय देशी गुळ, पण हा किती देशी आहे माहित नाही. याच्यावर लिहिलं आहे केमिकल फ्री जॅगरी. किती असेल माहित नाही, देवजाने. आता तेव्हाचे गुळ असे दाणेदार यायचे, सॉफ्ट असायचे. तेव्हाचे गुळ होते, आता ते जॅगरी आहे. बहुत गहन सोचा है इसने. आता तुम्ही म्हणाल मॅगी कुठे गेला, तर मॅगी आहे त्याच्या रूम मध्ये, तेच काम करतो ज्याच्यामुळे तो परफेक्ट आहे. ड्रॉइंग करणं. मॅगी इकडे बस. तू ड्रॉइंग करत होता ना? इकडे बस. ते बघ तिकडे कोण आहे. बस इथं. दाखव ड्रॉइंग तुझी. काय आहे सांग, सगळ्यांना सांग. ऑस्ट्रिच आहे का? ऑस्ट्रिच बनवता येतं. मम्मानी म्हटलं गुळ नाही खायचं. मम्मा, मॅगी गुळ खातं. नको बाबू. मग पण लहान मुलं तर देव असतात ना, देवाचे रूप. हा बघ. थांब, आता नाही, थोड्या नंतर चाटायची गरज नाही, आपण पूर्ण खाऊ. ठणठण. हा बघा, गुळ झाला हे क्रश करून. तू मदत केली ना मला. हा गुळ मॅगी साठी आहे का पूर्ण? शंभूला एवढा आहे बघ हा प्रसाद, इतका मोठा. ऍक्च्युली मेजरमेंट असं काही नसतं माझं, एवढ्या किलोला एवढा किलो. पण पुरणपोळी हा एक असा एकदम सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, कारण की पूर्णमध्ये जरा गुळ कमी झाला, जास्त झाला, डाळ जरा जास्त शिजली, कमी शिजली, काहीही जरा इकडे तिकडे झालं की लगेच बिघडतं. म्हणून मी काय करते, कोणती पण वाटी असते किंवा काही असतं ना, जेवढं डाळ घेते ना तेवढं मी गुळ घेते, असं किसलेला. मग ते किती का होईना. तर खाली मेजरमेंटचं अशासाठी ठेवलंय की फक्त बघायला की जेवढं वाटी मी घेतलं होतं, ज्याचं मेजरमेंट आणि गुळाचं मेजरमेंट सेम येते का. फक्त घेणार मी वाटीनीच आहे. हा गुळ राहिलेला
हा गुळ राहिला आहे जो आम्ही खाणार आहोत. एवढं खाणार आहे? टा, 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 टा. जेवढा खाईल तेवढा. चला चला. रवा भाजून घेतलाय आणि आता मी सगळं मेजरमेंट घेऊन बाजूला काढून ठेवते. सकाळी मला गडबड नको व्हायला. तर असं म्हणतात प्रसादाचा शिरा करताना सगळं सव्वा सव्वा घ्यायचं. म्हणजे जर ग्लास घेतला, वाटी घेतला, जे पण घेतलं ना, तर सव्वा सव्वा, सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी तूप, सव्वा वाटी ड्रायफ्रुट्स. आपण एवढे श्रीमंत तर नाहीये की सव्वा वाटी ड्रायफ्रूट, सव्वा वाटी तूप. नो बाबा, तर वाटीत छोटी करते. तर जेव्हा पण आमच्या घरात पाहुणे येतात तेव्हा ते म्हणतात, ओ माय गॉड, इतकं स्वच्छ घर कसं काय? कारण की त्यांना हे माहित नाही, घर स्वच्छ दिसणं वेगळं आहे, घर स्वच्छ ठेवणं त्याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे. मी काय म्हणतो मला माहित नाही, पण प्रत्येक पूजा वगैरे काय असलं का, पाहुणे येत असले का, सगळं क्लिनिंग होतं आमच्या घरात. डस्टिंग येते, वॉशरूम. नाही, पाहुणे नाही येत असलं तरी पण स्वच्छ असतं घर आमचं. तिचं नका ऐकू. तर हे एक प्रोडक्ट वापरतो, माहित नाही कोणतं आहे. जाऊ दे, तिच्या आईला आपल्याला काय करायचं, आपल्याला क्लिनिंग करायचं आहे की नाही. चला. बिलकुल नाही, ऍडव्हर्टायझिंग कसली काय. चला. डस्टिंगची सुरुवात होते आमच्या ह्या पार्टिशन पासून, ज्याच्यामध्ये सगळा हा जो पसारा आहे, हे जे आर्टिफॅक्ट्स आहे ते काढतो आम्ही, सगळं क्लीन करतो, त्यांच्यावरची धूळ वगैरे सगळं साफ, परत त्यांना ठेवलं जातं. त्यांना पण असं वाटत असेल ज्याला कोणतरी येत असेल ना, किंवा झाली सुरुवात यांची, वीकेंड म्हटलं का परत काढतात, पुसतात, परत ठेवतात. ते वैतागले. कधी कधी हा इथं ठेवून देतो मी, कधी कधी हत्तीवर जातो, मी ठेवतो. त्याच्यानंतर हर्षा मला 2 शिव्या देते, नंतर स्वतः ठेवून देते नीट ते असं. हा, नंबर ब्लॉक्सचं 6 आहे. वाव, हे बघा, नंबर ब्लॉकचा 6 मॅगीने काढलाय, मस्त एकदम. मॅगीचं एकच काम असतं, प्रोग्राम असला ना, काहीतरी कामात लावून देतो आम्ही त्याला, म्हणजे आम्हाला ऍटलीस्ट काम करतात, आहे का नाही पिल्लू? याने आम्हाला काम करू देणं हेच सगळ्यात मोठं काम आहे त्याचं आमच्यासाठी. येस, मी 6 बनवलं. 6 बनायला आता मी ये. 7 पण बनवलं. जा बनव, पटकन जा बाबा, पटकन पड. झालं बाबा, डस्टिंग झालं, वॉशरूम क्लीन झाले, एकदम चकाचक, सगळे रूम मस्त पुसून पासून एकदम टकाटक. आता हा, ती माझी बायको म्हणते तिकडे पसारा खूप आहे, हा पसारा पण आवरायचा आहे. ते तर आहेच, अजून घराची क्लिनिंग पूर्ण झाली नाहीये, कारण की किचन मध्ये भरपूर आहे आवरायचं अजून, ते पण कम्प्लीट करायचंय. मला वाटतं आज उशीर होणार आहे झोपायला आम्हाला. ठीक आहे, मजा येते ऍक्च्युली. घरात कार्यक्रम असतात, सगळे इन्व्हॉल्व असले ना, सगळे म्हणजे सध्या मॅगीला सोडून द्या, पण सगळे असले ना, सगळे म्हणजे आम्ही दोघं, तर मजा येते करायला, की हा असं घरात कार्यक्रम असल्यासारखं वाटतं. चला, बाकीचे काम आवरून घेतो, तुम्ही बघा पुढचा व्हिडिओ. दिस इज द पसारा शी वॉज टॉकिंग अबाउट. आता सत्यनारायणची पूजा म्हटली तर देवाला पण आवरायचं का नाही? टॅन, हा 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 हा, मस्त का नाही? दुनियाभरचं सामान देवारच आहे. दरवर्षी सत्यनारायणचं दरवर्षी हे असतं ना माझं सवाशीण जेवण, तेव्हा सगळं मी व्हिडिओ टाकते, तर फक्त मजाक मस्ती खाणं पिणं हे टाकते, तर त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही. तर यावर्षी मी माझं सगळं कष्ट पण दाखवणार आहे. तर बघा, हे असं रात्री सगळी तयारी, लसूण सोलणं, मसाले करून ठेवणं, हे सगळं रात्री कामं करून ठेवायला लागतं. तेव्हा कुठं म्हणता ना एवढा फास्ट कसं काय स्वयंपाक, त्याची पूर्वतयारी असते. काम करून करून भूक लागली. मला पण भूक लागली आहे. तिने ठरवलं होतं सकाळीपर्यंत काही खाणार नाही, लागली भूक. आणि कढईतच. ती बघा भेंडी. हा, मॅगी भेंडी खात आहे. हा हा, गुड, असली भेंडी खातो. छान आहे ना, खा. तर सगळी प्री-तयारी झालेली आहे आणि एवढे भांडे पडलेत आणि हे घासायला येणार आहेत एक प्रमुख अतिथी. हा मान मला भेटणार आहे. तर हे सगळे भांडे घासायचा मान मला भेटलेला आहे, म्हणून मी खूप एक्साइटेड आहे. आणि हे देवाचे भांडे घासायला खास पितांबरी, लहानपणापासून हाच ब्रँड वापरतो आम्ही, ब्रँड मध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत, बिलकुल नाही. ठीक आहे, आता पप्पा भांडी घासताय आणि मी उभा राहिलो. पसारा सगळे आपण दोघं, मॅगी आणि मम्मा. मी हेल्प कर.
आमच्या घरात सगळे नौटंकी आहे. आणि मी मम्माला हेल्प करणार जे मम्मा बोलणार ते आणि ना जे डेंजरस असेल त्याला हात नाही लावणार. थँक्यू बाय बाय. इथं तेल आहे इथं करायचं काय करतोय? हेअरस्टाईल. मी हेअरस्टाईल वाला आहे तेल लावतोय मला तेल. आणि कॉम पण करते. कॉम पण करतोय. आणि मी मेहंदी काढली इन्स्टंट वाली. पीस 1 2 3 पीसेस. पीसेस. हा करायचं आणि 3 पर्यंत त्याला मिक्स करायचं. मला आता असं करायचं. झाले बाबा ऑलमोस्ट दीड ते नाही ऑलमोस्ट पाऊण तास ते 1 तास लागला मला भांडी घासायला. आणि असं वाटलं हा रिलॅक्स आता मस्त झोपायचा, पण नाही. आता बायकोची मसाज करायची मस्त आहे की नाही. मग उद्या मला भरपूर कामं करेल. हा, कारण की ती दमली आहे, तिला एक मसाजची गरज आहे मस्त असं. चला मसाज आता. तू पायदा बरेच चल. तू पाय दाब चल. चला 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 चला. आणि चांगली मसाज करायची छान एकदम. किती वाजले? 11:30 वाजले. कितीला उठणार मम्मा तू उद्या? 4. किती? 4. सकाळी 4ला. आई शपथ, भरपूर गोष्टी राहिली आहे. प्लस 101 तुम्हाला माहितीये का गॉड काय करतो? तुम्ही जेव्हा चांगले काम करता ना तेव्हा तुम्हाला प्लस पॉईंट देतं, आणि जर तुम्ही वाईट काम केलं तर तुम्हाला मायनस पॉईंट देतं. तर जेव्हा प्लस पॉईंट होऊन जातात जास्त, तर शंभू काय करतो माहिती का? देव तुम्हाला इथे एक विश देतो अशी, मग ती उचलायची, मी 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 मागायची, करायची. मग गॉड तुम्हाला शंभू तुम्हाला काय देतो? जे आपण मागितलं ते. येस. चला गुड नाईट. आम्ही आता मसाज करून, कारण सकाळी किती वाजता उठायचं? 4. चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट. तो काय म्हणतो माहिती का? आता झोपण्याच्या आधी मला त्याच्यासोबत 15 मिनिटं कलरिंग करायचंय. चला चला चला. चला झोपायचं आता. चला चला चला. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. बोलायची पण ताकद नाही. गुड मॉर्निंग आवडते. गुड मॉर्निंग. तर आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आता सगळंच काही शूट करणं खरंच पॉसिबल नाही, कारण की इतका सारा स्वयंपाक आहे. सुरुवात आता गॅस सकाळी सकाळी आमचा असा असतो, रात्री एकदम क्लीन सगळे हे काढून ठेवतो आम्ही, आणि आता हे लावण्यापासून दिवसाची सुरुवात. तर प्रत्येक वेळी असंच होतं की सुरुवात कशापासून करू, तर नेहमीच माझं आहे सुरुवात पहिला सगळे कुकर लावून घ्यायचे, सगळी चॉपिंग आणि कणिक मळून घ्यायचं. तर आपण सुरुवात तेच करू, पहिला कुकर लावून घेऊया बटाट्यासाठी, डाळीसाठी, जे जशासाठी लागतं ते. तर झालं असं की मी 4चा अलार्म लावला होता आणि संदीपला म्हटलं सेफ साईड तू पण अलार्म लाव, कारण की मी वेगळी झोपली होती, मला शांत झोपेची गरज होती. आणि माझा अलार्म अनलकीली वाजला नाही आणि मी झोपले. आणि जर संदीपने अलार्म लावला नसता तर मी उठलेच असते. थोड्या वेळानंतरचा त्याचा अलार्म होता, त्याचा अलार्म असला, मी एकदम उठून बघितले माझ्या मोबाईलमध्ये, अरे बापरे 4 वाजून गेलेले. तर मी पटकन गडबडीत आंघोळ केली. आता संदीप पण उठलाय, तो पण आवरून लवकरच येईल, त्याच्यासाठी मी काम तोपर्यंत डिफाईन करून ठेवते. तर कुकर वगैरे लावून झाले. आता आपण देवांना पण उठूया, देवपूजा करून घेऊया. अलेक्सा प्ले मराठी भक्ती गीते. झाली बाबा आंघोळ वगैरे, एकदम लढाई को तैयार सैनिक. बताओ क्या ऑर्डर है? ऑर्डर तयार आहे. कांदे, बदाम सोलायचे.
कार्यक्रमांमध्ये मी असा रोल प्ले करतो जो समोर दिसत नाही, पण तो खूप महत्वाचा असतो. तो म्हणजे कांदा कापून देणं, सोलून देणं, असं एकदम शुभ मुहूर्तावर दूध उतू जाणं शुभ असतं. कढीपत्ता आणायला गेलेले आपल्या गार्डन मधून एका मिनिटात. तर कांदे झाले आहे आता कापून मस्त. आता सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात माझ्यासाठी तरी डिफिकल्ट टास्क सोलणं. कारण ज्या माणसाला नख नाहीये तो हे कसं सोलेल. तर हे आमची साऊथ साईडची पुरणपोळी आहे. इकडे पुण्यामध्ये अमरावती साईड, विदर्भ साईड सगळीकडे पुरणपोळीमध्ये डाळ खूप जास्त शिजावी लागते. पण आमच्या इकडे नाही. आमच्याकडे कमी शिजून पण चालत नाही, जास्त शिजून पण चालत नाही. एकदम परफेक्ट शिजली पाहिजे आणि अशी एकदम जास्त शिजली नाही पाहिजे. कारण की पुण्यामध्ये वगैरे बघितलंय मी, पुरण एकदम पातळ असतं. पण आमच्याकडे नाही. आमच्याकडे एकदम असं हातात धरलं की असं सुटायला पाहिजे, पुरण असं पडायला पाहिजे पावडर सारखं. तर ही त्या टाईपची पुरणपोळी आहे. तर ही खूपच डिफिकल्ट आहे. काळा गुळ आणणार होतास का? त्यांच्या अमरावतीचा एकच पदार्थ आहे जो मला आवडला आणि त्यामुळे मी तो शिकले. तर हे आहे कैरी, जे मीठ लावून उन्हाळ्यात कडक वाळवायची आणि हे वर्षभर वापरू शकता. तर हे पुरणपोळी बरोबर खातात. आता याची रेसिपी वगैरे मागत बसू नका, फक्त हे आवडलं म्हणून सांगितलं. पुरणपोळीमध्ये जायफळ नाही तर काय मजा. तर ही ट्रिक मी लग्नानंतर शिकलो की पुरण कसं वाटायचं. आधी ना ते मोठं मशीन असतं ना, ते घर घर त्याला ब्लेड असतात, इतकं इरिटेटिंग असतं ना ते मशीन. म्हणजे दोन्ही एक त्याला दाबून ठेवायचं का फिरवायचं कसं, 2 माणसं लागतात. हे मस्त टेक्निक आहे. हे बघा सिंपल, याला पकडायचं असं. पेला खूप कामाचा आहे बरं का. ह्या पेल्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट करा. संदीप श्रावणात पेला. दाखवू तुम्हाला दाणेदार पुरण. सगळ्यात महत्वाचा पार्ट दूध. दुधावरची वरची साय. कर्म करने जाते हैं कांड हो जाता है. पटकन काय गरम नाही धर. वाचलं परत सेकंड टाइम. आता मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे, ज्याचे एक नवीन डिश आहे ही, जी मी आता बनवणार आहे. त्याच्याशिवाय हा पूर्ण स्वयंपाक इनकम्प्लीट आहे. थँक्यू. तर त्या डिशचं नाव आहे चहा. हे छोटे बेबी लोकांवर सगळ्यात जास्त लाड आहे ना कधी येतो, जेव्हा ते झोपले असतात. पण लाड करू शकत नाही, कारण की याला झोपवायची रिस्क आम्ही घेऊ नाही शकत. कारण की हा जोपर्यंत झोपलाय शांत तोपर्यंतच आम्ही काम करू शकतो. म्हणून तर रोजची पहाट आमची अशी काय दिसते गॅलरीतून. हे बघा. वाव. माझा सगळ्यात आवडता पदार्थ चहा झालेला आहे. आता दूध टाका चला. आता टेन्शन येतं, कारण की एवढे सगळेजण खाणार आणि एवढ्या सगळ्यांचा मिठाचा अंदाज नाही येत. टेस्ट पण करू शकत नाही. आपल्याला रोज कसं 3-4 लोकांचा स्वयंपाक बनवायची सवय. आपली सगळ्यात महत्वाची डिश म्हणजे चहा झालेला आहे.
आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पुरणपोळीचं कणिक. हे जरा वेगळं मळायला लागतं, ह्याला खूप असं आपटायला लागतं आणि हे एवढं आहे. तसं तर मी नॉर्मल 3-4 लोकांचं कणिक 1 मिनिटच्या आतमध्ये मळते, 1 मिनिटच्या. लहानपणापासून कणिक मळायचं काम आई मला लावायची. तू खूप छान कणिक मळतेस ग म्हणून. लहानपणापासून मला चपाती करताना पण मलाच, पुरणपोळ्या करताना पण मलाच लावायची. लहानपणीचा एक किस्सा सांगते. एकदा आमच्याकडे पाहुणे येणार होते आणि आईनं मला एवढं कणिक दिलं होतं मळायला आणि तिनं दिलं नव्हतं, मला म्हणली मळ. मी घेतलं, मीठ घातलं, मळलं आणि चपातीचं मळायचं तर मी भाकरीचं मळून ठेवलं होतं. मग बाबा ओरडणार म्हणून तिनं ते सगळं जा म्हटली कुठेतरी टाक आणि पटकन चपातीचं मळायला घेतलं तिनं आणि मी त्या सगळ्या ज्वारीच्या पिठाचं वरती जाऊन खेळणी बनवली होती. खेळणी, पोलपाट, भांडी सगळं ते बनवून वरती सुकायला ठेवलेलं आणि कावळे खाऊन गेलेले. डन. आता याला एक अर्धा तास रेस्ट साठी ठेवायचं. काश मी पण कणिक असते, मला पण अर्धा तासाची रेस्ट मिळाली असते. परत एक महत्वाचं काम करू, क्लिनिंग. माऊली ये. तर मला वाटतं किती 7:30-8 वाजले असतील है ना. तर माझ्या टाइम प्रमाणे बरोबर आहे, 9-9:30ला भटजी येणार आहे. तर तोपर्यंत माझं काय काय झालंय, बटाट्याची भाजी, पुरण, कणिक मळून झालंय, भजीची पूर्ण तयारी झाली आहे, फक्त तळायचं गरम गरम. खीर पूर्ण झालेली आहे, कटाची आमटी झालेली आहे. त्याच्यानंतर हे अमरावतीचा जो पदार्थ आहे काहीतरी तो पण झालेला आहे, तसं नाव नाही माहित मला, तो पण झालेला आहे. आणि काय झालंय, हा भात आता जिरा राईस लावते आणि कुरड्या तळते आणि गरम गरम पोळ्या त्या जेवायला बसल्या की करते. उठलं पिल्लू. डिसाइडेड कामं झाल्यानंतर एक नॅप. ही साडी घालायचं मी डिसाईड केलंय. ब्लाऊज नवीन कोरी आहे, ब्लाऊज नाही शिवला पण अजून. साडी ड्रेपिंग चालू आहे. परफेक्शनिस्ट काय म्हणतात त्याला, परफेक्शनिस्ट त्यांना बोलवलेलं आहे. आपल्याला तर काही जमत नाही. मी जो ब्लाऊज काढलेला तो मला बसत नाही, म्हणून परत दुसरा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट घातला. स्वयंपाक झाला, सगळं झालं, आवरलं, पण भांडी एवढी पडलेली, पण आता ती घासणार कोण. तर आमच्याकडं आलेले आहेत इन्स्टावाल्या, लगेच असं मी बुक केलं आणि असं इन्स्टंट आले त्या, आणि मस्त छानपैकी चकाचक करून देणार आहेत सगळं. बघूया आपण, किचन खूप घाण झालेलं, बघूयात. तर मी तोपर्यंत थोडी तयार होते. इन्स्टंट रेडी, जस्ट 1 क्रीम आणि खूप सारं काजळ. आता मी तुम्हाला दाखवते माझा फायनल लुक. दॅट्स इट. मस्त ना, कशी दिसतीये. नेहमी असं का होतं की बायकांचं लवकर आवरून होतं आणि नवरे असे दलिंदर सारखे फिरत असतात शेवटपर्यंत. आता गुरुजी येत आहे ऑन द वे, 10 मिनिटात काहीतरी पोहोचून जातील. सामान आवरायचं आहे, बायको रेडी आहे, पोरगा अजून तसाच आहे, चड्डीवर फिरतोय, नवरा असा दलिंदर सारखा फिरतोय. हिचं बरं झालं आवरलं, म्हणजे कसं आता ही बाकीच्या गोष्टींवर लक्ष देऊ शकते, हाय की नाही. चला आवरतो आम्ही आता पट्ट.
बॅकग्राऊंड असते शांतपणे पूजा मांडतो निवांत. तर गुरुजी आले आता, ते त्यांची तयारी करताय, मी माझी तयारी करताय. झालं ऑलमोस्ट, आता पूजा चालू करूया. चला 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 चला, फक्त मॅगीच राहिला आवरायचा, तो पण झाला आता. कसलं क्यूट दिसतंय पिल्लू. कोणीतरी आलंय. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टानेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अमित नाम भट कठिन कराला, अमित नागबल विपुल विसाला. यस. खींचना नहीं तेज, क्योंकि अपना वेलवेट है. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः नाकं गृह्णानाः शुक्रे तस्य लोके. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. काश्यप गोत्रोत्पन्नः यजमानः संदीप नाम्नः यजमानः भोसले कुलोत्पन्नः सपत्निकः सपुत्रः अखिल परिवारजनानां कुलोत्पन्नः. मुकुटा शोभतो बरा सुंदर पुरे चरणी गागरिया. जय देवी महिषासुरमर्दिनी उर्वरी सर्वदे कारक संजीवनी. जय देवी अस्माई वल्लभराई चावल्लभकावी दुर्लभ. जय देव तावत् देवो महेश्वरः यावत् प्रकाशते भानु तावत् त्वं विजयी भव. धनं धान्यं दीर्घायुष्य प्राप्तिरस्ति. लग्नाचं होतं वय, जीवनसाथीवर हर्षा दिसली, लग्न करून घरी आणलं तेव्हापासून मनात बसले. सगळ्या एकादशींमध्ये मोठी असते कार्तिकी आणि आषाढी एकादशी. आज सत्यनारायण पूजेच्या दिवशी बसण्याचा मान मिळाला संदीप रावणपाशी. हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात. एक सेकंड, परातीत होते पेढे 107. उमेश रावांचं नाव घेऊन सोडते मी तुमची गाठ. हाथ से खिलाना है. एक मिनिट. अच्छा बोल रहा था आज मेरे घर में आओगे तो अच्छा बोल रहा था. तुम भी तो अच्छा बोलो. कैसे लगाऊं? इसको अच्छा नहीं लगा. हाँ लगा. मैंने अरे ऐसे एक करो ना, तुम इसके लिए कुछ अटका एक पेन है क्या? काय काय पाहिजे काय. पूरा स्वर्ग में सीट तो पाप इतने करते जा रहे हैं तो ये पीना भी पड़ता है. नहीं नहीं कर रही हूँ. वो देख के मैं उसमें मसाज करूँगी. ये वीडियो में प्रियंका आपको अलग से भेजता हूँ, इसको स्टेटस में रखना आप. मैं हैप्पी टमी बैठा. मुझे पहले पता होता तो मैं नहीं नहा सकता. तुझे पहले पता होता तो तू बिना नहा के आती. अभी मुझे डर नहीं आता. झालं की बाकी हळूहळू काहीतरी खाऊ पर्यंत माझ्या
चलो सत्यनारायण महाराज की जय. वो हमारे यहाँ वैसे भी मेरे यहाँ बनता ही नहीं है, वो इनके यहाँ का है. क्या वो जो समोसा का चटनी. अच्छा समोसा लेके आओ। अच्छा एक समोसे खिला दो. आप खा पाओगे? अभी मैं खिला तो दूंगी इसके बाद. खा पाओगी? तिकडं जेवण चालू आहे. आमचं पिल्लू काय करताय? गेम खेळतोय. ओ हो. बस हम बदमाश हैं, वैसे तो लोग अच्छे ही हैं वहाँ पे। इसको बात नहीं कहते अरे हम श्रोता लोग को चाहिए जब वहाँ पे थे तो कितना हम पोटलक करते थे, कितना मतलब कितना पार्टीज करते थे. मैंने बोला था अभी बताएंगी. पता है मुझे क्या बोल रही कहाँ जा रही है. ओके बता दो क्या क्या चाहिए. हुश. तर आता पहिला तर साडी काढणार, कम्फर्टेबल कपडे घालणार, मग स्वयंपाक बनवणार आमच्यासाठी, म्हणजे पुरणपोळ्या बनवणार आणि मग जेवायला बसणार. थकले. झाला बाबा कार्यक्रम. छान झाला. सगळ्या सवासिनी जेवण करून गेल्या. मस्त आला कार्यक्रम. आता फक्त कसं झालंय ते मला टेस्ट केल्यावर कळणार, कारण की काहीच टेस्ट केलं नाहीये. काय मग बघितला व्हिडिओ? कसा वाटला कार्यक्रम? छान ना. एक मजेशीर गोष्ट सांगू, माझ्या एका मुस्लिम फ्रेंडनी मला काय गिफ्ट दिलंय हे. किती स्पेशल, म्हणजे मला खूप असं वेगळं वाटलं की कसं सुचलं असेल तिला. किती सुंदर आहे ना. अशी सुंदर प्लेस बघते याला ठेवण्यासाठी आता.